गव्हर्नमेंट कामाचे तास वाढवणार आहेत. 9 तासाचे करणार आहेत 10 तास. ट्रॅव्हलिंगचे आहेत 5 तास. 10 आणि 5 झाले 15 तास. 8 तास झाला झोपायला. 1 तास जीवनाचे स्वतःसाठी. हे 1 तास जीवनाचे स्वतःसाठी मी माझ्यासाठी देऊ, फॅमिलीसाठी देऊ, कोणासाठी देऊ, हाच मोठा प्रश्नचिन्ह आहे. नाना पाटेकर साहेब बोललेले, कोणी मला घर देतं का घर. नट्यसम्राट हा या पिक्चरमध्ये, या चित्रपटामध्ये, सॉरी क्षमा चाहतो, मराठीत बोलतो, नाना पाटेकर बोलले होते, कोणी मला घर देता का घर. अरे घर घेऊन करू काय मी. घरात एका तासभर राहायसाठी मी घर घेऊ का घेऊ. घर देता का घर. अरे अच्छे खासा मी व्हिडिओ बनणार आहो. कोणी मला घर देता का घर, हा प्रश्न आता देखील तोच मांडतोय मी प्रश्न गव्हर्नमेंटला. आपण भाषेसाठी लढतोय. मराठी भाषा आली पाहिजे. बाकीचं काय, बाकी ह्यावेळी पॉलिटिक्स लोक जातात कुठे. जे काय पण भाषाबद्दल बोलत आहेत. मला मराठी संपूर्ण मराठी येते. संपूर्ण मराठी मी बोलू शकतो. पण हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा कोण वरती करणार आहे हे बघा. हा जो मुद्दा आहे, हा जो रस्ता आहे, त्या रस्त्याबाबत आपण काय बोलतो. तुम्ही रस्ता बघा कसा रस्ता आहे. मराठी आली पाहिजे, मान्य करतो, महाराष्ट्रामध्ये मराठी आली पाहिजे. पण या रस्त्याचं काय. या रस्त्यासाठी जे लोकांना त्रास होतो आहे, त्या रस्त्याचं आपण काय बोलू. प्रत्यक्ष जाता येताना ऑफिसला अश्रू येतात. म्हणजे डोळ्यातून अश्रू नाहीत, मनाचे अश्रू. हे आपण बघू शकत नाही. हा बघा, हा पहा रस्ता, हा पहा रस्ता तरीच पावसाच्या आधीपासून खराब होता. गव्हर्नमेंटने ते काहीच म्हणजे काही नाही केलं, फक्त बघत गेली. हा रस्ता असाच राहील. अर्धा पाऊण तास ज्या रस्त्याला लागतात 5 मिनटं, त्याला अर्धा पाऊण तास ट्रॅव्हलिंगसाठी. तर काही बोलायचं. कोणी मला घर देता का घर. नाना पाटेकर साहेब, अतिउत्तम चित्रपट होता. पण त्या चित्रपटच्या अर्थे मला घर देता का घर, मला घर घ्यावंच वाटत नाही. जय महाराष्ट्र, जय भारत.